प्रेक्षकांसाठी खुश खबर। साम टीव्हीच्या सुप्रसिद्ध सुगरण कार्यक्रमातील खमंग, रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता YouTube वर लवकरच। पाणी वाचवण्याच्या जागृतीसाठी अनेक प्रयत्न केले जातात, मात्र लोकांच्या सहभागाशिवाय हे काम कठीण असतं। त्यामुळे पाणी वाचवणं फक्त जागृतीपुरतंच मर्यादित राहतं। सातारा जिल्ह्यातील मलकापूर या शहरातील नागरिकांनी आणि नगरपंचायतीने मात्र पाण्याच्या बचतीच्या बाबतीत देशापुढे आदर्श ठेवलाय। इथं दररोज तब्बल 20 लाख लिटरच्या वर पाणी वाचवलं जातं। जलद दिनानिमित्त मलकापूरच्या पाणी बचतीची ही स्पेशल स्टोरी। सातारा जिल्ह्यातल्या कराड शहराजवळ मलकापूर हे वाढत असलेलं शहर। 2009 मध्ये अवघी 25,000 लोकसंख्या असणाऱ्या या शहरात 24/7 पाणी योजना करण्यात आली। देशभरात 24/7 चे अनेक प्रकल्प अयशस्वी ठरले असतानाही मलकापूरमध्ये हे धाडस करण्यात आलं। त्यावेळी नाराजी व्यक्त करणाऱ्यांना आता मीटरनं पाणी देण्याचा फायदा जाणवू लागलाय। प्रत्येक घरात मीटर असल्यानं पाण्याचा गरजेपुरता वापर केला जातोय। या योजने अगोदर घराघरात पाणी साठवून ठेवलं जायचं। ते पाणी दुसऱ्या दिवशी शिळं झालं म्हणून ओतून टाकलं जायचं। याच पद्धतीत पाण्याचा अपव्यय व्हायचा। आता 24 तास पाणी येत असल्यानं पाणी भरून ठेवावं लागत नाही। त्यामुळे पाण्याची आपोआप बचत होते। मीटर आणि 24 तास पाणी यामुळे इथल्या गृहिणींना पाणी वाचवण्याची सवय झाली आहे। आमच्या आता 24/7 पाण्याची योजना राबवली आहे। त्याच्यामुळे आम्हाला काय साठवून भरून ठेवायची काही गरज नाही पाण्याची। आणि दुसरं म्हणजे 9 वर्ष आम्ही पाण्याचे खूप हाल काढलेले। त्याच्यामुळे आता आम्हाला पाण्याची गरज लागली तर आम्ही नळ चालू करून पाणी घेऊ शकतो। पहिलं कसं टाके पिंप भरून ठेवायला लागायचं, आता तसं काही प्रॉब्लेम नाही। आणि दुसरं म्हणजे मुख्य म्हणजे पावसाळ्यात किंवा काय गढूळ पाणी तसं काही येत नाही। आम्हाला ज्यावेळेस पाणी नव्हतं, 9 वर्षापूर्वी पाणी नव्हतं, 9 वर्षानंतर आम्हाला पाणी 24 तास पाण्याची स्कीम चालू झाली। त्यामुळे आम्हाला फायदा हा झाला की पाण्याची कमतरता म्हणजे भासली नाही। आणि जे पाणी आम्हाला जेवढं लागेल तेवढं घेतो आणि नंतर कॉक बंद करतो। त्यामुळे पाणी वाया जायचा काही प्रश्न येत नाही। सध्या मलकापूरची लोकसंख्या 45,000च्या वर गेली आहे। या लोकसंख्येनुसार शहराला 75 लाख लिटर पाणी दररोज गरजेचं आहे। मात्र मीटर आणि 24 तास पाणी या योजनेमुळे 55 लाख लिटर पाणी लागतंय। म्हणजे दररोज 20 लाख लिटर पाण्याची बचत होते। त्याचबरोबर देशातील पाणी योजनांचं पाणी गळतीचं प्रमाण 35 ते 40%। या गळतीमुळेच पाणी मोठ्या प्रमाणावर वाया जातं। हे प्रमाण अवघ्या 9% आणण्यात मलकापूर नगरपंचायतीला यश आलंय। हेही इथल्या पाणी बचतीचं प्रमुख कारण आहे। एकंदरीत या योजनेमध्ये आपण सर्वसाधारणपणे 120 ते 130 प्रति माणसे प्रति दिवशी प्रमाणे आपण योजनेचं पाणी पुरवठा करतोय। आता पाणी पुरवठा करतोय म्हणण्यापेक्षा लोकांनी त्या पद्धतीने पाणी खर्चाचं प्रमाण कमी केलेलं आहे। देशामधल्या इतर शहरातल्या बाबतीत जर विचार करायचं झालं तर सर्वसाधारणपणे पाण्याचा वापर नागरी भागामध्ये 250 लिटरच्या खाली प्रति माणशी होत नाही आहे। परंतु इथल्या मलकापूरच्या लोकांनी त्यांच्यामध्ये पाणी बचतीचं जो अवेअरनेस जो आलेला आहे, त्यामुळं यांनी आपलं प्रमाण फार कमी करून योग्य पद्धतीनं पाण्याचा वापर केला आहे। त्याचा फायदा असा झाला की एकंदरीत योजनेमधील पाण्याची 20% बचत झाली आणि या 20% बचतीमुळं योजनेवरील खर्चाचंही प्रमाण कमी झालं। 10% लोकसहभाग आणि राज्य केंद्र शासनाचा निधी घेऊन ही योजना पूर्ण करण्यात आली। गेल्या 8 वर्षात एकदाही पाणी आलं नाही म्हणून नागरिकांची तक्रार नाही। त्यामुळे पाण्याच्या बाबतीत मलकापूरकर सुखी आहेत। ही योजना पाहून दिल्ली, म्हैसूर, झाशी यासारखे अनेक शहरांनी अशी योजना केली आहे। ही योजना करताना पाहिलेल्या बारकाव्यांचा फायदा इतरांनाही होतोय। मलकापूर नगरपंचायतीने देशात किंबहुना आशिया खंडामध्ये 24/7 योजना म्हणजे लोकांना 24 तास मीटरद्वारे पाणी उपलब्ध करून देऊन एक आदर्श अशी नाविन्यपूर्ण योजना साकारलेली आहे। या योजनेला केंद्र शासनानं पंतप्रधान पुरस्कार आणि नॅशनल अर्बन वॉटर अवॉर्ड देऊन सन्मानित केलेला आहे। आणि आपल्याकडे एक नेहमी कल्पना राहते की बाबा रोज सकाळी आपलं जेव्हा पाणी आपल्याकडे उपलब्ध होतं किंवा पाणी येतं त्याला पूर्वीचं असणारं शिळं म्हणून पाणी आपण ते ओतून टाकतो आणि नवीन पाणी भरतो। त्यामुळं पाण्याचा होणारा जो अव्याप आहे तो पूर्णपणे टळलेला आहे। मलकापूरच्या परिसरात खूप पाणी आहे, मात्र असं असलं तरी त्या पाण्याचा अपव्यय टाळणं गरजेचं होतं। गेल्या 8 वर्षात मलकापूरकर हेच शिकलेत।
पाणी वाचवण्यासाठी विविध स्तरातून प्रयत्न केले जातात, मात्र त्यामध्ये लोकांचा सहभाग कमी पडतो. मलकापूरच्या लोकांनी गेल्या 9 वर्षात दररोज 20 लाख लिटर पाणी वाचवलेलं आहे. ही त्यांना सवयच झालेली आहे. मलकापूरच्या या 24/7 योजनेचं हेच सर्वात मोठं यश आहे. संभाजी थोरात, साम टीव्ही, मलकापूर. प्रेक्षकांसाठी खुश खबर. साम टीव्हीच्या सुप्रसिद्ध सुगरण कार्यक्रमातील खमंग रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता YouTube वर. लवकरच.